सोलापूर विधान परिषद निवडणुकीची लढत निश्चित झाल्यानंतर भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या गटाकडून निवडणूक तयारीला वेग आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख यांनी अर्ज माघारी न घेतल्यानं आता दोन्ही उमेदवारांमध्ये थेट सामना रंगणार आहे। उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी धनंजय डिकोळे, रमेश बारसकर, महेश साठे, नागेश अक्कलकोटे आणि जीवन जानकर यांनी आपले अर्ज मागे घेतले, पण देशमुखांनी आपला अर्ज कायम ठेवला आणि निवडणूक लागली। निवडणूक जाहीर होताच राऊत गटाने प्रचाराची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र राऊत उद्यापासून आपले संपूर्ण निवडणूक बस्तान बार्शीवरून सोलापुरात हलवणार आहेत। विशेष म्हणजे निवडणूक लागल्याची घोषणा झाल्यानंतर अवघ्या 3-4 तासातच राऊत यांनी भाजपचे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे। या भेटीत निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे। तसेच मतदारांच्या याद्या तयार करून प्रत्येक मतदाराशी थेट संपर्क साधण्यावर भर दिला जाणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांशी संवाद वाढवण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात येत असून महायुतीतील सर्व मित्रपक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेऊन प्रचार मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे।